जय शिवराय पब्लिक. ऍडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट या टेक्नॉलॉजी किती इम्पॉर्टंट आहेत हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. दुसरी गोष्ट, आपली जी नवीन बॅच स्टार्ट होते ती कशी माहिती आहे का? विथ मिनिमल फीस, खूप कमी फीस मध्ये मराठी पूर्णसाठी नवीन बॅच स्टार्ट होते. आणि त्याच्यामध्ये काय काय टेक्नॉलॉजी आपण कव्हर करणार आहोत सगळं इन डेप्थ या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिली गोष्ट महत्वाचं लक्षात घ्या, ऍडव्हान्स जावा मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, कोणत्या कोणत्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, पूर्ण माहितीच नाहीये. जर तुमचं कोर जावा झालं असेल, ओके, तर तुम्ही डिरेक्टली जाऊ शकता ऍडव्हान्स जावाकडे. स्प्रिंग पुढे कडे डिरेक्टली जायचं नाही. जर तुमचं नसेल झालं कोर जावा, काय करता यार, आधी आणि जेव्हा युट्यूब चॅनल सर्च करायचंय, त्याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये आपण कव्हर केलंय कोर जावा. जर तुम्ही इथं आले आणि तसं सर्च केलं तुम्ही, आधी अँड जावा, हे बघा 2.0 कोर जेव्हा फ्रीमध्ये आपण कव्हर केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. ओके, जर तुम्हाला लाईव्ह शिकायचं असेल तरी पण तुम्ही येऊ शकता भावानो, असं काहीच नाही. ओके, लुक ॲट दिस, मराठी पूर्ण पुढे गेली पाहिजे. लाईव्ह शिकवलंय आपण सगळं कोर जावा, पूर्ण कोर जावाच्या मध्ये झाले. हे बघा, इथून तुम्ही कोर जावा कव्हर करा. राहिला प्रश्न ऍडव्हान्स जावा आणि स्प्रिंग जे की युट्यूब वरती शिकून कोणाच्या डोसक्यात बसत नाही. सिंपल आहे, नाही बसत. काय माहितीये का? खूप सारे एरर येतात, खूप सारे डाऊट्स येतात, आणि ते डाऊट्स येतं सॉल्व्ह करणं. आता युट्यूबवरती सगळेजण थोडी, सगळ्यांचं थोडी मला पॉसिबल आहे डाऊट सॉल्व्ह करणं. त्यामुळे यू नीड टू जॉईन अवर पेड बॅच. ओके, जी की लई लाखामध्ये फीस नाही. ओके, जर मी सांगायला गेलो तर फक्त 999 मध्ये आहे. ओके, आणि ही पण लिमिटेड टाइमची ऑफर आहे. त्यात अगोदर मी सांगतो काय काय येते याच्यामध्ये, परत आपण जाऊ बॅचच्या टायमिंग काय असेल सगळ्या गोष्टी कव्हर करू. ऍडव्हान्स जावामध्ये पूर्ण स्टार्टिंग होते जीडीबीसी पासून. जीडीबीसी म्हणजेच जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी ज्याचा यूज करून आपण आपलं जावा ऍप्लिकेशन डेटाबेस सोबत कनेक्ट करतो. आणि याच्यावरती प्रोजेक्ट्स मित्रांनो कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करायला खूप वेळा सांगितलं जातं. ठीक आहे, त्यामुळं कनेक्शन वगैरे एकदम इन डेप्थ सोप्या भाषेत मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, आणि विथ प्रोजेक्ट ऑल्सो. ओके, जेडीबीसी शिकायचं आणि लगेच प्रोजेक्ट बनवायचा, प्रोजेक्टची कमी नाही. ओके, प्रोजेक्ट असेल याच्यामध्ये, लक्षात घ्या. जीडीबीसी शिकल्या शिकल्या आपण प्रोजेक्ट सुद्धा बनवणार. दुसरी गोष्ट, वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी वी आर गोइंग टू लर्न समथिंग कॉल जीएसपी अँड सर्लेट टेक्नॉलॉजी विथ जेडीबीसी. जीएसपी सर्लेट जेडीबीसी सोबत जर आपण शिकलो तर होतंय काय सांगू का? जीएसपी मुळे तुम्ही फ्रंट एंड बनवायला शिकाल, सर्लेट मुळे तुम्ही बॅक एंड बनवायला शिकाल, आणि जेडीबीसी मुळे तुम्ही डेटाबेसचं लॉजिक लिहायला शिकाल. म्हणजे एका ऍप्लिकेशन मध्ये असतं काय, फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस, हा सगळंच आलं ना. ते लक्षात. जीएसपीचा यूज करून काय करणार तुम्ही? फ्रंट एंड. फ्रंट एंड म्हणजे काय, जे दिसतंय आपल्याला ते फ्रंट एंड. बॅक एंड जे दिसत नाही ते पण आपण सर्लेटने बनवणार. जेडीबीसीचा यूज करून आपण डेटाबेसचं कनेक्शन करणार. राईट, म्हणजे जेएसपी सर्लेट जेडीबीसी शिकलं डायरेक्ट वेब ऍप्लिकेशन तुम्ही बनवू शकता. जसं की अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, तसे ऍप्लिकेशन तुम्ही बनवू शकता. एवढं आलं पाहिजे. ओके, त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये हे होणार आहे फक्त 999. हे आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके, हे जसं होईल, हायबरनेट नावाची टेक्नॉलॉजी, हायबरनेट नावाचा टूल, दॅट इज ORM फ्रेमवर्क आपण शिकणार आहोत ऍडव्हान्स मध्ये. आणि हायबरनेट मित्रांनो जेडीबीसीचं ऍडव्हान्स रूप आहे. म्हणजे जेडीबीसी मध्ये खूप सारा कोड लिहावा लागतो, इथं गरजेचं नाही. अँनोटेशन लिहिलं की सगळं होतंय. त्यामुळे वी आर गोइंग टू लर्न हायबरनेट ऑल्सो इन दिस बॅच. ओके, त्यामुळे याच्यामध्ये हायबरनेट होणार. हायबरनेट सिमिलर टू जेडीबीसी. ओके, फक्त एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये आहेत. चौथी गोष्ट आपण याच्यामध्ये शिकणार, जावाचे फीचर्स. बघा, जावाचे आतापर्यंत खूप सारे व्हर्जन आले, 25 व्हर्जन करंट रनिंग आहे. पण जावाईट एक वेगळंच होतं यार, त्याच्यामध्ये हवा केली जावाईटने, डायरेक्ट मी म्हणू शकतो. आणि जावाईटच्या व्हर्जनमुळे मित्रांनो खूप सोपी झाली प्रोग्रामिंग. ओके, त्याच्यामुळे आता सध्या इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये जावाईटचे फीचर्स यूज केले जातात डेव्हलपमेंट करण्यासाठी, प्रोजेक्ट बनवण्यासाठी. त्यामुळे जावाईट फीचर्स यात होणार आहे बरं. तिसरी गोष्ट, मल्टी थ्रेडिंग. वी आर गोइंग टू लर्न मल्टी थ्रेडिंग. म्हणजे टाइम आपल्याला पॅरलली प्रोग्राम रन करायचा आहे, कारण आपलं काम कसं झालं पाहिजे, क्विक, फास्ट झालं पाहिजे. आता मी बोलतोय पण टाईप पण करतोय, दिस इज कॉल्ड मल्टी टास्किंग. पण मल्टी टास्किंग करण्याचा एक वे, दॅट इज समथिंग कॉल्ड मल्टी थ्रेडिंग. आणि हा आपण शिकणार आहोत मग याच्यामध्ये, जे ऍडव्हान्स मध्ये खूप भारी कॉन्सेप्ट आहे, मजा येणार आहे. ठीक आहे, देन 6 वी आर गोइंग टू लर्न मेवेन. मेवेन प्रोजेक्ट टूल काय असतो, मेवेन प्रोजेक्ट कसा बनवतात, मेवेन प्रोजेक्टचे ऍडव्हान्टेज, फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल, डिपेंडन्सी इंजेक्शन, जार फाईल कशी बनते, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये कशी यूज करू शकतो, सगळ्या गोष्टी. स्प्रिंग बूट पण यालाच यूज करते. ओके, सो वी आर गोइंग टू लर्न मेवेन प्रोजेक्ट इन दिस बॅच ऑल्सो. ओके,
देन आफ्टर दॅट पोस्टमॅन कसा काम करतो हे पण मी तुम्हाला सांगेन. पोस्टमॅन एक टूल आहे. ओके. देन विल लर्न गिट अँड गिटहब, ज्याच्यावरती आपण आपले प्रोजेक्ट स्टोअर करतो. रिअल टाइम कंपनीमध्ये सुद्धा गिटअप येणं खूप गरजेचं आहे. आपण जे प्रोजेक्ट करतो ना, सगळे प्रोजेक्ट स्टोअर केले जातात. त्याला एक डेटाबेस म्हणू शकता तुम्ही. ओके. तिथं सगळे प्रोजेक्ट स्टोअर करणं, मॅनेज करणं खूप इझी जातं. त्यामुळे मित्रांनो, या 8 गोष्टी फक्त एवढ्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. आणि ही जी प्राइस आहे फक्त 20 स्टुडंटसाठी. त्याच्यानंतर जे येतील त्यांच्यासाठी मित्रांनो ही प्राइस वाढेल, 299 होईल. त्यामुळे प्लीज विनंती आहे, लगेच हा व्हिडिओ तुम्ही जसा बघताय तसं तुम्ही डीएम करा. मराठी पोरांसाठी फक्त कमी कमी फीस मध्ये ऍडव्हान्स. यार मला 40 दिवस शिकवायचं आहे हे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे 40 डेजचं ड्युरेशन असेल. ओके. या नंबरवरती लगेच मेसेज करायचा आहे. फुल्ली प्रोसेस सांगितली जाईल. थांबा थांबा ना, 90 22 15 45, 40 नाही बरं का, 4508. ओके, दिस इज माय नंबर. याच्यावरती लगेच व्हॉट्सअप करायचं. ठीक आहे. हे जर फक्त तुम्हाला शिकायचं असेल. पण जर तुम्हाला बघा हे एवढं शिकून पण मित्रांनो फायद्याचं नाहीये, खरं सांगतोय. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर इट्स सफिशियंट. बट जर इफ यू आर लुकिंग द जॉब इन द आयटी ऑफ कॅम्पस मध्ये, स्प्रिंग बोर्ड शिकणं पण गरजेचं आहे. विथ मायक्रो सर्व्हिसेस म्हणतोय, विथ मायक्रो सर्व्हिसेस. ओके. विथ मायक्रो सर्व्हिसेस, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला एवढं शिकायचं असेल 999 मध्ये आहे. जर तुम्हाला स्प्रिंग बूट विथ मायक्रो सर्व्हिसेस शिकायचं असेल तर याची प्राइस आहे 299. आणि ही सुद्धा ऑफर प्राइस आहे, लक्षात घ्या. ऑफर प्राइस. ऍक्च्युअल फीस मित्रांनो 6,000 आहे. 6,000 आहे. आणि एवढं तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात, कोणीच देणार नाही. कोणीच 50-50 हजार फीस घेतात आणि त्यात शिकवतात स्प्रिंग बूट 2 दिवसात. पण मित्रांनो याचं ड्युरेशन राहणार आहे 2 महिने. 2 महिने आपण हे शिकणार आहोत विथ प्रोजेक्ट्स अँड ऑल. इथं सुद्धा लक्षात घ्या, याच्यामध्ये मित्रांनो आपण हायबरनेट शिकलं की प्रोजेक्ट असेल. आपण त्या ठिकाणी जावेट फीचर शिकलो की प्रोजेक्ट असेल. म्हणजे प्रोजेक्टची कमी नाहीये. ते कॉन्सेप्ट नंतर आय एम गोइंग टू टेक द प्रोजेक्ट. कारण तुम्हाला समजायला पाहिजे की प्रोजेक्ट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला समजतं एक्झॅक्टली यूज त्याचं कुठं होतोय. इथे लक्षात ठेवा. मग स्प्रिंग बोट मध्ये काय काय शिकणार एकदा मी सांगतो. पहिल्यांदा स्टार्टिंग करणार आपण, जसं कोर जे आहे तसं स्प्रिंग मध्ये स्प्रिंग कोर नावाचा मॉड्यूल आहे. स्प्रिंग कोर जर तुम्ही युज केला तर तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट लाईक आयओसी काय असतं, डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं, बेसिक बेसिक टॅग अनोटेशन लाईक ऍटोवॅट काय असतं, कॉन्फिगरेशन, कॉम्पोनंट स्कॅन, रिपोजिटरी, हे अनोटेशन तुम्हाला समजते. ओके. आयओसी कसा स्टार्ट करतात. देन स्प्रिंग कॉन्टेक्स्ट. आपण त्या ठिकाणी स्प्रिंगला कसं कॉन्फिगर करू शकतो आपल्या प्रोजेक्टमध्ये. मग एक्झाम्पल बेस्ड कॉन्फिगरेशन असेल, अनोटेशन बेस्ड कॉन्फिगरेशन असेल, हे सगळं आपल्याला प्रोव्हाइड करून करतो कॉन्टेक्स्ट. हे आपण त्याच्यामध्ये शिकू. देन आपण डिरेक्टली जाऊ स्प्रिंग बूटकडे. स्प्रिंगचाच मॉडेल स्प्रिंग बूट खूप इझी करून टाकतो डेव्हलपमेंट मित्रांनो. मॅगी टाईप आहे. मॅगी कशी 2 मिनिटात बनते, याचं ऍप्लिकेशन 2 मिनिटात बनतं. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत ओके स्प्रिंग बूट मध्ये. देन विल लर्न समथिंग कॉल स्प्रिंग डेटा जेपी. हा पण त्याचाच पार्ट आहे. ओके. डेटाबेस ऑपरेशन करण्यासाठी इकडे जेडीबीसी हायबरनेट आहे, इकडे डेटा जेपी आहे. ओके. देन फ्रंट वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी विल लर्न स्प्रिंग एमव्हीसी, डायरेक्ट वेब ऍप्लिकेशन. याच्यामध्ये थाईमलीप असेल, जेएसपी असेल, सगळ्या गोष्टी आपण युज करणार आहोत. ठीक आहे. देन वी आर गोइंग टू लर्न स्प्रिंग रेस्ट कॉन्सेप्ट. रेस्ट एपीआय बनवण्यासाठी काय असतं काय नाही सगळं कळेल तुम्हाला हळूहळू. स्प्रिंग रेस्ट नंतर विल लर्न स्प्रिंग सिक्युरिटी. सिक्युअर करणं ऍप्लिकेशनला खूप महत्वाचं आहे. देन आफ्टर दॅट विल लर्न स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस. नाही आपण मायक्रो सर्व्हिसेस या ठिकाणी बनवणार. आता सिक्युरिटी मध्ये सुद्धा मी एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. सिक्युरिटी मध्ये आपण ओऑथ सिक्युरिटी असेल, JWT सिक्युरिटी असेल. ओके. देन डेटा जेपीएस सिक्युरिटी असेल. ओके. या सगळ्या सिक्युरिटी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि देन स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. मायक्रो सर्व्हिसेस आपण बनवायला शिकणार. आणि याच्यामध्येच एक मॉड्यूल येतो मायक्रो सर्व्हिसेस सोबत, तो म्हणजे स्प्रिंग क्लाउड. सो टोटल 10 मॉड्यूल्स आपण याच्यामध्ये शिकणार. हे मॉड्यूल्स आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक मॉड्यूलवर प्रोजेक्ट आहे. हे मी इथं सांगतोय तुम्हाला, प्रत्येक मॉड्यूलवर प्रोजेक्ट असणार आहे. प्रत्येक मॉड्यूलवर प्रोजेक्ट असणार आहे. जेणेकरून भाई फिट होऊन जाईल. हे फिट, डायरेक्ट फिट. लक्षात घ्या, किती प्रोजेक्ट होतील हे तुमच्याकडे. 10-12 प्रोजेक्ट तुमच्याकडे डायरेक्ट बनतील. म्हणजे की तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगू शकता आय हॅव डेव्हलप्ड प्रोजेक्ट्स. मग टोटल इफ यू वॉन्ट टू लर्न दिस ऍडव्हान्स जावा इन 999 यू कॅन लर्न. स्प्रिंग बूट विथ मायक्रोसर्व्हिसेस 299 मध्ये तुम्ही हे शिकू शकता. लक्षात येते सगळ्यांना. जर तुम्ही स्प्रिंग बूट विथ ऍडव्हान्स जावा घेतलं तर मित्रांनो हे फक्त आणि फक्त 3499 मध्ये तुम्ही हे दोन्ही घेऊ शकता. दोन्ही जर दोन्ही घेतलं तर. ओके. आणि परत एकदा सांगतो, फक्त 20 पोरांसाठी हे आहे.
जे परत येतील त्यांना सॉरी टू से, त्यांना परत मित्रांनो 7,000 फीस त्या ठिकाणी असेल. तर जे फक्त 20 जण आहेत त्यांच्यासाठीच ही अमाऊंट असेल. ओके. एवढंच नाही, एवढंच नाही, मला तुम्हाला परफेक्ट करायचं यार. तुमच्याकडून मी मॉक इंटरव्ह्यू घेणार आहे तुमची, तुमचं प्रिपरेशन त्या ठिकाणी करून घेण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूज, अनलिमिटेड मॉक इंटरव्ह्यूज, प्रत्येक वीकला मॉक इंटरव्ह्यू असतो. सॅटर्डे संडे. ओके. आपले मॉक इंटरव्ह्यू कधी राहतील? सॅटर्डे. ओके. आणि आपले लेक्चर्स राहतील मंडे टू फ्रायडे. सेशन्स मंडे टू फ्रायडे असतील. टायमिंग वगैरे सगळं तुम्हाला अपडेट केलं जाईल, फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचे. ठीक. दुसरी गोष्ट, डेली रेकॉर्डिंग तुम्हाला सेम डेला भेटेल. जे काय आज झाले त्याची रेकॉर्डिंग सेम डेला भेटेल. डेली तुम्हाला नोट्स भेटतील. ओके. हँड रिटन नोट्स असतील, लक्षात ठेवायचे. दुसरी गोष्ट, रिझ्यूमचं प्रिपरेशन असेल, हे खूप महत्वाचं आहे. पोरांना माहित नसतं कशा प्रकारे रिझ्यूम प्रिपेअर केला पाहिजे. हे मी तुम्हाला आपल्या सेशनमध्ये सांगेल. लिंक्डइन कसं स्ट्रॉंग केलं पाहिजे, लिंक्डइनचा रिव्ह्यू तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम कशा, काही मराठी पोरांना रान पेटवले म्हणल्यानंतर हे सगळं होणार म्हणजे होणार. ओके. पण खूप कमी प्राइस मध्ये, आणि याच्यामध्ये सुद्धा 2 इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहेत. लक्षात, असं नाही की डायरेक्टच तुम्हाला एवढी सगळी अमाऊंट पे करायची. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही अमाऊंट पे करू शकता. फक्त ऍडव्हान्स जेव्हा घेतलं तर फक्त एकच इन्स्टॉलमेंट आहे. स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस घेतलं तरी 2 इन्स्टॉलमेंट आहे, दोन्ही घेतलं तरी 2 इन्स्टॉलमेंट आहेत. ठीक आहे. त्यामुळं भाई, दिसतोय नंबर, ज्या क्षणी नंबर दिसतोय त्या क्षणी व्हॉट्सअप कर. कारण 20 पोरं झाली, संपलं. ठीक आहे. त्यामुळे डिस्काउंट संपेल. सगळ्यांना मिळतं, हे आपल्याला शिकायचंय. आणि हे शिकल्यानंतर मित्रांनो, आय कॅन शुअर यू, तुम्ही ज्यावेळेस जॉबला अप्लाय कराल, हे स्किल तुम्हाला जॉबमध्ये खूप मोठ्या प्रकारची हेल्प करतील. कारण हे तुम्ही ऍडव्हान्स लेवलचं शिकणार आहात. ओके, ते पण सोप्या मराठी भाषेमध्ये. चला, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तो पण सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय.